आणि मला खात्री आहे भाऊजी की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. श्रेयस, असं शांत नको रे बसूस. बरं वाटतंय ना तुला? सांग ना, काय होतंय? काय करू तुझ्यासाठी? तुला काही हवंय का? हे बघ, पण श्रावणी म्हणाली ना ते 100% खरंय. हे बघ श्रेयस, आता या सगळ्या जंजाळातून बाहेर आहे. मोकळा श्वास घे. तू ना रात्रीपासून काही खाल्लं नाहीयेस. तुला काही खायला हवंय का? मला का? मला खरं तर भूक लागली खूप. मला तुझ्या हातचं काहीतरी देशील का खायला? खरंच खरंच तू माझ्या हातचं खाशील? करणार. मी आणते हा बनवून. चल श्रावणी, आपण काहीतरी छान बनवून देऊ याला. मी आलेच. हा, तू बस इथे. हा, चल चल. आई, तुम्हाला जे काही हवं असेल ना ते सगळं आमच्या खोलीत मिळेल बघा. आणि यशोधरांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवते. हे पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं बर्थ सर्टिफिकेट, इन्व्हेस्टमेंटचे पेपर, पॉलिसी, सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला आणखी काय हवं असेल ना ते पण सांगा, ते पण आपण शोधू. चला या. आत्या, काय झालं? येते का थांबलात? काही नाही, चला. चल. हो. तारा, निखिल, अरे तारा, काय चाललंय तुझं? अगं एक फोन करून सांगायचं तरी मला. बाहेरून कळालं म्हणून नशीब. अरे कोणत्या हक्काने सांगणार होते मी तुला? आधीच तू माझी एवढी मदत केलीयस, तीच खूप आहे रे. अवघडल्यासारखं होतं रे. तारा, तू दिसतेस माझ्या मैत्रिणीसारखी, पण आहेस मला माझ्या बहिणीसारखी. तू हे जे काही करतेस ते चांगल्यासाठीच करतेस हे मला माहितीये. आणि श्रेयसवरच्या प्रेमापुढे तुला पैशाची काय स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा नाहीये हेही मला माहितीये. आणि माझी अशी जिद्दी बहीण संकटात असेल तर मी नाही धावून येणार तर कोण येणार? भावाची मदत ही हक्काची मदत असते. हे उपकार असतात का? भाऊबीज निघून गेली असली तरी ओवाळणी आज देतोय असं समज, जामिनाच्या रूपात.